आज आपण बघणार आहे रसग्रहण, जे की परीक्षेत तेच येईल असे वाटत आहे, कारण पेपर ॲनालाइज करून पाहिलेलो आहे. तर आपल्याला वाटतंय की हे तीन रसग्रहणपैकी एक रसग्रहण येऊ. तर आपण ते तीनही रसग्रहण बघूया आणि कोणत्या कोणत्या कवितेचे रसग्रहण आहे हे पण पाहूया. तर मित्रांनो, हा आपला पहिला रसग्रहण खूपच महत्त्वाचा आहे. मी कसा लिहून दिलेला आहे तसंच तुम्ही पॅटर्न फॉलो करा. आणि हा वस्तू या कवितेतील रसग्रहण आहे, म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. आतापर्यंत खूपदा विचारलेले पण आहे आणि विचारू पण शकतात. खूप दाट शक्यता आहे ह्याची, आणि हे तुम्ही पाठ करून घ्या, लगेचच्या लगेच पाठ करा. तर मित्रांनो, हा आपला दुसरा रसग्रहण. हे रसग्रहण उत्तम लक्षण या कवितेतून आलेलं आहे, आणि मी जसा सांगितलेला आहे तुम्हाला हेच पॅटर्न फॉलो करायचं आहे तुम्हाला. आणि हे पॅटर्न जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला आउट ऑफ असे मार्क पण मिळू शकतात रसग्रहणमध्ये, जे की आपल्याला एक्झामिनर 3 मार्क देतो रसग्रहणला. तुम्ही जर हे पाठ करून गेला तर तुम्हाला 4 मार्क मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा आपला तिसरा रसग्रहण. हा भरत वाक्य या कवितेतून आलेला आहे, आणि हे पण रसग्रहण खूपच महत्त्वाचं आहे. ह्याच पॅटर्ननुसार हे पण रसग्रहण तुम्हाला असाच करायचा आहे. तर हे पण तुम्ही पाठ करून घ्या. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये.